नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, किसान कार्ड संदर्भाच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात आता शेतकऱ्यांची किसान कार्ड काढण्यासाठी लगबग सुरू आहे। CSC सेंटरवरती किंवा आपले सरकार केंद्रावरती आपल्याला संपूर्ण शेतकरी वर्ग पाहायला मिळत असेल। जे शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढले असतील तर अशा शेतकऱ्यांना आता पुढच्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। त्याचबद्दल सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी करणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपलं किसान कार्ड काढलं नसेल तर अशा शेतकऱ्यांनी, अशा लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या आपल्या गावातील कोणत्याही सेतू केंद्रावरती जाऊन किंवा CSC सेंटरवरती जाऊन आपलं किसान कार्ड जे आहे ते काढून घ्यायचं आहे। मित्रांनो, किसान कार्ड काढण्यासाठी आपल्याला तहसील कार्यालयाकडून वारंवार सूचना सुद्धा करण्यात येत आहे की शेतकऱ्यांनी आपलं किसान कार्ड जे आहे ते लवकरात लवकर काढून आपल्या 7/12ला आपलं आधार कार्ड जे आहे ते लिंक करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, आपल्याला 7/12ला आधार कार्ड लिंक करताना जे आपण प्रोसेस करत आहे, जे किसान कार्ड काढत आहे आणि आपल्याला जी पावती मिळत आहे तर त्या पावतीमध्ये आपल्याला ठराविक गोष्टी जे त्या आवर्जून लक्ष देऊन त्या ठिकाणी पाहायच्या आहेत। आपण जर किसान कार्ड काढत असाल तर किसान कार्ड काढताना आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी फॉर्म भरताना पाहायच्या आहेत तर त्याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सांगायचे म्हणजे आपण ज्यावेळेस किसान कार्ड काढतो त्यावेळेस मित्रांनो आपल्याला आपली मिळालेली पावती व्यवस्थितरित्या चेक करणं खूप गरजेचं आहे। आपण कार्ड काढताना कोणती महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी दिली आणि आपल्या पावतीमध्ये ही माहिती आलेली आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी चेक करणं खूप गरजेचं असणार आहे। तर त्यासाठी या ठिकाणी सांगू इच्छितो की सुरुवातीला मित्रांनो आपल्याला आपल्या पावतीमध्ये मित्रांनो आपला आधार कार्ड व्हेरीफाय केलं जात आहे, त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय होत आहे आणि त्याच्यानंतरच आपली संपूर्ण प्रोफाईल समोर ओपन झालेली पाहायला मिळेल। त्याच्यामध्ये मित्रांनो सुरुवातीला आपलं नाव येणार आहे। आपल्या नावामध्ये आपल्या नावाचं स्पेलिंग व्यवस्थित आहे का हे चेक करायचं आहे। जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर ती आपल्याला सगळ्यात महत्त्वाची दुरुस्त करून घ्यायची आहे। पुढे मित्रांनो आपलं नाव मराठीमध्ये टाकायचं आहे। भरपूर वेळेला आधार कार्डवरचं मराठी नाव त्या ठिकाणी येत आहे, परंतु त्या ठिकाणी काना, मात्रा, वेलांटी याच्यामध्ये फरक आपल्याला भरपूर वेळा पाहायला मिळत आहे। तर ही मित्रांनो चूक जी आहे ती व्यवस्थित त्या ठिकाणी दुरुस्त करायला सांगायची आहे। नावामध्ये कोणत्याही प्रकारची गडबड होऊ देऊ नका। पुढे भविष्यात जर काही याबद्दल अडीअडचणी आल्या तर तो प्रॉब्लेम आपल्याला सहन करावा लागणार आहे। त्याच्यामुळे फॉर्म भरताना सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला आपलं व्यवस्थितरित्या नाव चेक करा। त्याच्यामध्ये मराठीमधील नाव जे असेल ते व्यवस्थितरित्या टाईप करायला सांगा। मित्रांनो, ही गोष्ट का सांगत आहे कारण की मित्रांनो आधार कार्ड त्या ठिकाणी पेस्ट झाल्यानंतर म्हणजे आधार कार्डचा डाटा त्या ठिकाणी आल्यानंतर भरपूर वेळेला त्या ठिकाणी चुकीची स्पेलिंग, चुकीची मराठीतील नावं तिथं आपल्याला पाहायला मिळतील। त्याच्यामुळे त्या ठिकाणी जर आपलं नाव चुकीचं आलं असेल तर ते आपण वेळीच दुरुस्त करणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो खाली आल्यानंतर आपल्याला पत्त्याचा कॉलम येईल, म्हणजे आपला रहिवासी पत्ता, रेसिडेन्शियल पत्ता जो असेल तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। जो आधार कार्डवरचा पत्ता असेल तोच मित्रांनो तिथं आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्यामध्ये मित्रांनो शॉर्टकट मध्ये काही वेळेस पत्ते आलेले पाहायला मिळतात, तर हे शॉर्टकट आलेले पत्ते जे आहेत ते हे आपण खोडू शकतो आणि त्या ठिकाणी आपला संपूर्ण पत्ता जो असेल तो टाईप करू शकता। म्हणजे इंग्लिश मध्ये असेल किंवा मराठीमध्ये असेल, दोन्ही ठिकाणी तुम्ही तुमचे पत्ते जे आहेत ते टाईप करू शकता। पत्त्याचा विषय झाला मित्रांनो। त्याच्यानंतर खाली आपल्याला आपली जमिनीची डिटेल भरायची आहे। त्यासाठी आपल्याला गट नंबर जो आहे तो लक्षात असणं खूप गरजेचं आहे। तुम्ही 7/12 काढला नाही तरी चालेल, परंतु गट नंबर जर लक्षात असेल तर तो त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या सांगायचा आहे। तुमचा गट नंबर त्या ठिकाणी मित्रांनो सांगितल्यानंतर त्याची संपूर्ण डिटेल, तुमच्या गावामध्ये तुमच्या नावावरती किती क्षेत्र आहे तर त्याची संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी पेस्ट होत आहे, म्हणजेच तुमचे संपूर्ण गट नंबर त्या ठिकाणी येत आहे। बाय चान्सली काही वेळेस तुमचे गट नंबर सुद्धा त्या ठिकाणी दिसत नाहीये, त्याच्यामुळे संपूर्ण गट नंबर तुमच्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे। ज्यावेळेस तुम्ही हे गट नंबरची माहिती देत आहात त्यावेळेस त्यांना गट नंबर कोणकोणते आले आहेत याबद्दल सुद्धा चौकशी करा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी समजून जाईल की तुमचे संपूर्ण गट नंबर तुमच्या या किसान कार्डला लागत आहेत का। जर तुम्ही गट नंबरची माहिती विचारली नाही तर चुकून कदाचित एखादा गट नंबर सुद्धा राहू शकतो। त्याचबरोबर इतर गावामध्ये जरी तुमचं क्षेत्र असेल तर त्या गावचे सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख करा। त्या गावातील क्षेत्र सुद्धा तुमच्या या किसान कार्ड मध्ये जॉईन केलं जाईल, तशी सुविधा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे मित्रांनो गट नंबरची माहिती भरताना ही व्यवस्थितरित्या भरा। या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं की गावातील संपूर्ण गट नंबर तर येतच आहेत, तरी सुद्धा बाय चान्सली चुकून कोणता गट नंबर जर राहिला तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचा उल्लेख सुद्धा त्या ठिकाणी करा। तुम्ही त्यांना त्या ठिकाणी आठवण सुद्धा तशी करून द्या, जेणेकरून ते पुढचा गट नंबर सर्च करतील आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव पाहून तुमचा तो गट नंबर किसान कार्डला ऍड करतील। तर हे मित्रांनो चालू घडायला अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत।
हे मुद्दे जर आपण व्यवस्थितरित्या पाहिले तर पुढे भविष्यात आपल्याला किसान कार्डसाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही किंवा आपलं कार्ड एडिट करावं लागणार नाहीये। तर ही मित्रांनो माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं होतं। भरपूर ठिकाणी गर्दीमुळे गोंधळामुळे तुमचा कदाचित फॉर्म त्या ठिकाणी चुकू शकतो, त्याच्यामुळे तुम्ही माहिती भरताना त्या ठिकाणी देताना व्यवस्थितरित्या द्या। तुम्हाला जे या ठिकाणी मी व्यवस्थित माहिती सांगितली त्या ठिकाणी तुम्ही उल्लेख करा, तसं तुम्ही त्या ठिकाणी सांगा। इंग्लिश मधील नाव असेल, मराठीत नाव असेल ते व्यवस्थितरित्या टाईप करायला सांगा। त्याचबरोबर गट नंबरची माहिती दिली, ती गट नंबरची माहिती व्यवस्थितरित्या एका चेक करा। त्यांच्याकडून कोणकोणते गट ऍड केलेले आहेत त्याची माहिती घ्या। जर चुकून कोणता राहिला असेल तर तो तुम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगायचा आहे, जेणेकरून तो सुद्धा गट नंबर तुम्हाला या पावतीमध्ये, या किसान कार्ड मध्ये ऍड करून मिळून जाईल। तर मित्रांनो भरपूर ठिकाणी अशा चुका ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं होतं। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला जर पाहिजे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही अडचण वाटली, या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही गोष्टी समजत नसल्या तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करा। किसान कार्ड काढताना कोणती अडचण येत असेल तर त्याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी कमेंटमध्ये नमूद करा, ज्याच्यावरती तुम्हाला सविस्तर असे उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूया। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसह, महत्त्वपूर्ण माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।